नमस्कार मित्रांनो, आपण दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी आपण जिकठाण ह्या गावामधील राम वाघले ना, राम वाघले यांना आपण एक विहीरचा पॉईंट दिला होता. तो व्हिडिओ आपण फेसबुक आणि यूट्यूबवरती शेअर केला होता. आणि त्यांनी विहीर घेऊन जवळपास मला वाटतं काम होऊन 15 ते 20 दिवस होऊन गेले. त्याच्यानंतर त्यांना एक 10-15 फुटाचं बांधकाम वगैरे केलं. आणि आज आम्ही म्हणजे काल लग्नासाठी गेलो होतो, पण येताना आम्हाला ह्या रस्त्याने जायचं होतं जिकठाण मार्गे. त्याच्यामुळे म्हणलं आपण जे विहिरीचा पॉईंट दिलेला आहे, तर त्यांनी मला फोनवर सांगितलं होतं की विहिरीला चांगल्या पद्धतीनं पाणी लागलेलं आहे. पण मग त्यांना म्हणजे व्हिडिओ वगैरे काढून मला व्हॉट्सअपला पाठवता नाही आला, कारण त्यांना तेवढं माझी मोबाईलचं नॉलेज नसल्यामुळे त्याने तो आपल्याला व्हिडिओ पाठवू नाही शकले. पण मग आम्ही वेळात वेळ काढून आज विहिरीची भेट देण्यासाठी आलो आणि तेच सांगतील विहिरीला पाणी कसं लागलं आणि रान कसं लागलं. बोला 2 मिनटं. रान तर मला बाजारात लागलेले आहे आणि बाजारात लागल्यामुळं पाणी व्यवस्थित लागलं. रोजचे कसे का होईना 2-3 फूट पाणी येऊ राहिलं आणि त्यामुळं काहीच विशेष नाही आहे. त्यानं पाणी ते दाखवलं तर खरोखर ह्या रानात पाणी नसून बी पण चांगलं पाणी लागलं. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की हे जे शिवार आहे म्हणजे हे जिकठाणचे आहे आणि यांची शेती नरसापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ह्या शिवारातील आहे. आणि विशेष जर बघितलं तर आजूबाजूचा जर परिसर तुम्हाला बघायचा असेल तर परिसर दाखव थोडा, 1 मिनिट बाजूचा. तर हा जो परिसर आहे आणि इथल्या जर विहिरीचा जरा विचार केला तर आजच्याला ह्या नरसापूर शिवारातल्या विहिरी जर बघितल्या तर इथं पाणी म्हणजे मिळणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. आणि त्याच्यातल्यात आपण हे क्षेत्र किती म्हणले तुम्ही, 2.5 एकर क्षेत्रामध्ये हा विहिरीचा पॉईंट आपण 13 फेब्रुवारी 2026 रोजी दिला होता. आता विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला मी आता इथं आम्हाला व्हिडिओ डायरेक्ट घेता येत नाही, तर मी हा व्हिडिओ बंद करून मधली काय कंडिशन आहे ती दाखवतो आणि स्क्रीनवरती दाखवतो. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण काय माहिती आहे का, आपण जे काम केलेलं आहे त्याची पोचपावती आपल्याला भेटायला गरजेचं आहे. आणि जो मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती, तर पब्लिक म्हणाल की जर मी व्हिडिओ टाकलेला आहे पॉईंट बघताना आणि त्याचा रिझल्ट जर मी दाखवला नाही तर ते माझ्यासाठी एक म्हणजे अशी गोष्ट राहते की त्या पॉईंटला पाणी लागलं नसतं असं शेतकरी म्हणू शकतात. त्याच्यामुळे मला माझं जे काम केलेलं आहे त्याचा जो रिझल्ट मिळालेला आहे मला ते तुमच्यापर्यंत पोहोचणं माझं काम आहे. हे बघा मित्रांनो, पलीकडे साईडनं जी उत्तर आपलं आग्नेय दिशा आहे त्या आग्नेय दिशेनं बघा कसं पाणी येताना दिसतंय. आता मला पूर्ण जागेवरती व्हिडिओ घेता येऊ लागला, कारण हे बांधकाम झालेलं आहे, याचं अजून भरती भरायची बाकी आहे. त्याच्यामुळे आपण हे बाकीचं दाखवू नाही शकत, कारण हे खूप अवघड आहे. आता हे बघा यांचं मस्त बांधकाम वगैरे झालेलं आहे आणि पाणी दाखवायला म्हणजे आता हे जवळपास इथं 2-2.5 फुटाचं हे म्हणजे भरती भरायची बाकी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ मला पूर्ण विहिरीचा मधला दाखता येऊ लागला. कसं आहे, जे ओरिजिनल असतं रिझल्ट, फक्त आपल्याला आपला एकच उद्देश असतो की जे आपण काम केलं त्याला यश मिळायला पाहिजे. ते मिळालं, त्याच्यात खूप मला बी आनंद आहे आणि शेतकरी पण खूप आनंदी आहे. धन्यवाद.